करतात की ट्राय टू डू पॉझिटिव्ह पॉईंट, राईट. सो थ्रू प्लॅटफॉर्म ऑफ kind of G4, म्हणजे हा काही कन्क्लुजन कडे G4 काय 4 ग्रुप ऑफ कंट्रीज, राईट. सो अगेन तुम्ही वेगवेगळे त्याच्यामध्ये कंटेंट आय नॉट गोइंग टू कंटेंट आपण नंतर बघूया त्याचा त्या इश्यूचा. सो त्याच्यामध्ये बरंचसं जसं असेल की आफ्रिकन कंट्रीजचं काय स्टँड आहे, युनायटिंग फॉर कन्सेन्सस ग्रुप ऑफ 13 कंट्रीज. त्याच्यामध्ये पाकिस्तान आहे विच अपोजेस इंडियन एंट्री, चायना, UK, फ्रान्स, USA, रशिया, युनायटेड नेशन जनरल असेंब्ली याच्यामध्ये रिसेंटली झालं, राईट. सो व्हॉट डू यू थिंक की कोणत्या कंट्रीचा स्टँड आपल्यासोबत सारखा असेल 5 कंट्रीज पैकी? रशिया, UK आणि फ्रान्स, राईट. सो दिस इज काइंड ऑफ कंटेंट, ठीक आहे. हा कंटेंट बिल्ड झाल्यानंतर कन्स्ट्रक्टिव्ह ऑप्टिमिझम जे म्हणतात, राईट. सो जो फ्रान्स आणि UK चा स्टँड आपल्यासोबत होता, राईट. सो दॅट इज काइंड ऑफ ऑप्टिमिस्टिक, ठीक आहे. कन्स्ट्रक्टिव्ह समथिंग की USA आणि रशियाचा स्टँड आपल्यासारखा होता, बट व्हॉट दे सेड की फॉर नाऊ वेटो पॉवर जी आहे ती डायल्यूट नाही करायला पाहिजे, त्या 2 कंट्रीजचं स्टँड होतं, राईट. सो इथे तुम्हाला काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह सजेशन द्यायला पाहिजे, राईट. अँड देन उरला चायना, त्याचं काही करू शकतो, राईट. सो त्याच्यासाठी एक पॉईंट. सो व्हॉट एव्हर यू आर गिव्हिंग अशा गोष्टी लक्षात ठेवायच्या की एक्झाम जेव्हा आन्सर असतात कॉम्प्रिहेन्सिव्ह आउटलुक यायला पाहिजे की येस आय नो द प्रॉब्लेम, आय नो द सोल्युशन, आणि असं दिस इज द माय सजेशन फ्रॉम दिस, म्हणजे एवढा अनालिसिस केल्यानंतर दॅट कुड बी द लास्ट पॉईंट, ठीक आहे. दिस इज द पॉईंट काइंड ऑफ सजेशन मोर फ्रॉम माय साइड. सो आय हॅव अंडरस्टूड ऑल द इश्यू अँड आय हॅव अनालाइज्ड इट ऑल्सो, अँड दिस इज काइंड ऑफ माय सजेशन टू दिस, राईट. सो हा एक येतो. आता अगेन ऑप्टिमिझम, सो नॉट ऑलवेज समजा सोशल इश्यू आहे, राईट. सो चाइल्ड लेबर आहे, माल न्यूट्रिशन आहे, हेल्थ आहे इंडियामध्ये सिच्युएशन, वुमन्सची पोझिशन आहे, कास्ट इक्वेशन आहे, राईट. सो हा हे जे इश्यू आहे सोशल इश्यू मध्ये यू कॅन बी लिटल बिट ऑफ क्रिटिसिझम तुम्ही करू शकता. जसं की वेदर जर क्वेश्चन असेल की वेदर द डिव्होल्यूशन ऑफ पॉवर द 73rd and 74th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट has led to the empowerment of the woman in the India, ठीक आहे. कोणती empowerment? Political empowerment, ठीक आहे. Similarly the SHG bank linkage किंवा NGOs आहेत. So from these initiatives whether economic empowerment of women has been there in India. हे काय झालं? Again kind of social issue. There you can be little bit of criticism. तिथे criticism use करू शकतो. You can say that yes it is a kind of nominal aid. Being सरपंच जरी असेल female एखादी तरी nominal असते. Right. जर empowerment झाली असती political, then why the ministers are less in state legislative assembly? महाराष्ट्र एक्झाम्पल घेतलं 10% ऑफ MLAs are women, right. मिनिस्टर त्याच्यापेक्षा 9% समथिंग, ठीक आहे. हे झालं महाराष्ट्र. अगेन यू कॅन टेक एक्झाम्पल ऑफ पार्लिमेंट 10% मिनिस्टर्स पण तेवढे आहेत वुमन मिनिस्टर, राईट. सो दिस इज अ काइंड ऑफ पॅराडॉक्स, म्हणजे ग्राउंड लेवलला यू कॅन सी देयर आर नॉमिनल रेट, बट इफ देयर इज अन एम्पॉवरमेंट तर त्यांनी तसं रिफ्लेक्ट करायला पाहिजे. म्हणजे सरपंच जर तेवढे असतील तर एम्पॉवरमेंट थ्रू स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये व्हायला पाहिजे, MP बनायला पाहिजे, मिनिस्टर बनायला पाहिजे, अँड देन काइंड ऑफ प्राईम मिनिस्टर, राईट. सो हियर यू कॅन क्रिटिसाइज दॅट द 73rd 74th Constitutional Amendment Act has led to nominal empowerment, म्हणजे फक्त नावापुरतं झालेलं आहे. Yes, there is some, but again decision making जी म्हणतो आपण ती त्याला फिमेलला आली नाही, बिकॉज तिथे तुम्ही अगेन यू कॅन गिव्ह रेफरन्स लाईक सरपंचपदी. सरपंचपदी म्हणजे काय? दिवसभर ती असते, तो देऊळ पिक्चर आय गेस देऊळच ना, देऊळमध्ये ती 15 ऑगस्टला थांबलेली असते, तिला झेंडा आहे आणि म्हणजे दिवसभर ती तिथे असते गावामध्ये, पण रात्री म्हणजे व्हॉट एव्हर वर्क इज देअर ते साईन ती करत नसते, राईट. सो व्हॉट एव्हर तिला फक्त सांगतात आणि ती तसं करते, भाऊला राईट. दॅट इज काइंड ऑफ नॉमिनल थिंग, म्हणजे तुम्ही पॉलिटिकल त्यांना दिले नाही, राईट, बट दॅट इज जस्ट नॉमिनल, राईट. सो त्याच्यामुळे पॉलिटिकल एम्पॉवरमेंट झालं. रिअल एम्पॉवरमेंटसाठी माइंडसेट चेंज करण्याची गरज आहे, राईट. दॅट इज काइंड ऑफ अगेन constructiveness. Again, it should be constructive optimism or constructive criticism. So criticism मध्ये तर जास्ती constructive component जास्त strong असलं पाहिजे, rather than only blaming now and then. ठीक आहे, प्रत्येक इश्यू मध्ये जर त्याचा if we get the tune की तुम्ही फक्त म्हणजे क्रिटिसिझम करण्यामध्ये चांगले आहे, राईट. सोल्युशन विचारलं तर सोल्युशन माहित नाही, पण असा प्रॉब्लेम आहे, हे प्रॉब्लेम माहित आहे, राईट. सो constructive criticism is again more important than constructive optimism. And so constructive, always you should be ready with the solutions. Problems माहित असतात, प्रॉब्लेम्स अनालाइज करणं, अंडरस्टँड करणं, दॅट इज अ प्राईम थिंग. पण त्याच्या पुढची स्टेप यायला पाहिजे की वी शुड ऑलवेज बी रेडी विथ द constructive solutions, right. जसे की टावरी इश्यू घेतला,
राईट. सो जर म्हटलं की काय करणार, चाइल्ड लेबर घेतला, चाइल्ड मॅरेजेस घेतला, सो हाऊ विल मॉनिटर इट, पनिशमेंट देणार फादरला पकडून, whether you will imprison the father for the child marriages of their girl children, करणार का, what you will do. So always you should be ready with this kind of cross questioning and solutions. म्हणजे इथे असं क्रॉस क्वेश्चन विचारला and then you are kind of silent mom की माहिती विचार करायला लागला, right? So this is what will take much of your time in final exam. Okay. एक फायनल याच्याबद्दल सांगतो, जसं की टाइम मॅनेजमेंट इन द मेन्स एक्झाम. बिफोर कमिंग टू द टाइम मॅनेजमेंट अँड प्रिपरेशन स्ट्रॅटेजी फॉर दिस पिरियड, हाऊ शुड बी द टाइम मॅनेज फॉर द इन द मेन्स एक्झाम ॲक्च्युअली. अरे जसे की 20 क्वेश्चन्स इवन इन पेपर 1, अगेन ट्राय टू लर्न फ्रॉम द डायनामिक प्रोसेस ऑफ द UPSC. एवढेच people तुम्ही बघितले, राईट. सो ओनली कॉन्स्टंट थिंग इज चेंज, जसं म्हणतो. सो UPSC विल अगेन चेंज दिस इयर ऑल्सो समवॉट, राईट. सो 20 क्वेश्चन बघितले. पेपर 1 मध्ये तुम्ही 2014 मध्ये बघा किती क्वेश्चन्स होते, 25 होते, राईट, फॉर द फ्रेशर्स. ठीक आहे. 2014 च्या मेन्स मध्ये 25 नंबर ऑफ क्वेश्चन्स आणि 2015 च्या मेन्स मध्ये पेपर 1 मध्ये 20 क्वेश्चन्स आणि इकडे बाकी पेपरला किती होती, 20 क्वेश्चन, पेपर 2 पेपर 3. आणि थोडक्यात व्हॉट यू कॅन लर्न फ्रॉम दिस इज दे फोकस मोर ऑन अनालिसिस. म्हणजे असं नाहीये 25 क्वेश्चन मध्ये काय होणार, तुमची इन्फॉर्मेशन चेक होणार. तर इथे सबसेक्शन जास्त आहेत, हिस्ट्रीमध्ये 4-5 सबसेक्शन आहेत, सोशियोलॉजी, त्याच्यानंतर जिओग्राफी, त्याच्यामुळे 25 होते. आणि इथं 2014 मध्ये इन्फोवर खूप फोकस होता. बट इथे काय केलं त्यांनी, अनालिसिस ऍड केलं मोर. तर तुम्ही इश्यू पण काढून बघा किंवा क्वेश्चन्स काढून बघा. सो असं नाही की सायक्लोन कसे फॉर्म होतात किंवा असा क्वेश्चन नाही, राईट. सो हिमालयन इकोसिस्टम, हाऊ इज इट इज अ इकॉलॉजिकली सेन्सिटिव्ह झोन, राईट. सो सेन्सिटिव्ह इकोसिस्टम कशी आहे हिमालयन, सो दॅट इज काइंड ऑफ ॲनालिसिस. त्याच्यासाठी तुम्हाला माहित पाहिजे की तिथली फ्लोरा फॉना किंवा तिथला इकोसिस्टम, राईट. सो इट कम्स इनटू द अर्थक्वेक प्रोन एरिया व्हॉटएव्हर. हा इन्फॉर्मेशन तुम्हाला तुमच्या अनालिसिस मध्ये टाकायचं, देन ओनली यू विल गेट मार्क्स, राईट. सो दिस इज व्हॉट दे ट्राय टू चेंज. आणि अनालिसिस आणि ओपन एंडेडनेस हा यावर्षी पण फोकस असणार आहे, राईट. सो आय वॉज गोइंग टू टेल की 20 क्वेश्चन, जसं आता म्हटलं की टाइम प्लॅन, राईट. सो आय फोकस ऑन दिस की when I used to write, I had to think about 45 seconds. हा विचार ऑन एन ॲव्हरेज अप्रॉक्सिमेट, राईट. सो 45 सेकंड्स ऑर 1 मिनिट. म्हणजे कोणताही इश्यू असेल, बिफोर ॲक्च्युअली रायटिंग द आन्सर आपण क्वेश्चन वाचतो, then we think about it for some time. ठीक आहे. बिफोर ॲक्च्युअली स्टार्टिंग विथ द आन्सर म्हणजे इंट्रोडक्शन काय करणार, बॉडी पार्ट मध्ये काय असणार, what I should conclude the answer, right. So हा होतो 45 seconds to 1 minute. एका क्वेश्चनला वेळ किती असतो, 9 minutes, right. If it is 20 questions, then 9 minutes, 180 minutes. So 9 minutes every question. Now if you think of it, 9 मिनिटापैकी 1 मिनिट जर दिला, it seems like less amount of time. 9 minutes असतात, right. So 1 minute of time असं वाटतं की ठीक आहे, किती तुम्ही थोडक्यात 10 ते 10% टाइम यू आर गिविंग टू थिंकिंग, 8 to 10%, ठीक आहे, 45 सेकंड. असं वाटतं की कमी टाइम आहे, राईट. बट ॲट द एंड तुम्ही इफ यू कॅन सी की अटेम्प्ट जो म्हणतो, तर कोणाचे 10 अटेम्प्ट झाला असं होतं, किती अटेम्प्ट झाले, 15-16, राईट. 15-16 मॅक्झिमम जणांचं असतं, राईट. सो हा जर टाइम जर सेव्ह केला, राईट. सो 45 seconds to 1 minute इन ईच क्वेश्चन. सो 20 क्वेश्चन मागे अप्रॉक्सिमेटली 15 to 20 मिनिट्स सेव्ह होतात, राईट. आणि क्वेश्चन्स किती राहतात आपले, 3 ते 5च्या मध्ये, राईट. सो ऑन एन ॲव्हरेज, ठीक आहे, कोणाचं 1 पण राहतो, कोणाचं 2 पण राहतो, राईट. सो ऑन एन ॲव्हरेज इफ यू कॅन युटिलाइज दिस टाइम फॉर हिअर, तर तुम्हाला 4 to 5 minutes each question भेटतील या अटेम्प्टला करण्यासाठी. आणि दॅट इज सफिशियंट ॲट द काइंड ऑफ टाइम जेव्हा संपत आलेला असतो तेव्हा इतका वेळ सफिशियंट असतो 20 to 20 अटेम्प्ट करण्यासाठी. सो लास्ट इयर आय अटेम्प्टेड 19 इन पेपर 1, ओके. आणि बाकी सगळीकडे फुल अटेम्प्ट, राईट. सो पेपर 2, 3, 4 अटेम्प्टेड फुल. पण पेपर 1 मध्ये एक क्वेश्चन राहिला होता. अगेन हा टाइम मॅनेजमेंट करता थोडासा तो क्वेश्चन एक राऊंड केला होता. बट अगेन मी म्हणेल की अटेम्प्ट जो आहे तर तो फुल असेल तर ऑलवेज बेनिफिशियल. आता इथे प्रॉब्लेम काय आहे की 20 अटेम्प्ट करायला जातात, then there would be certainly some compromisation with the quality,
राईट. यू आर फोकसिंग ऑन द क्वांटिटी, तर क्वालिटीमध्ये थोडासा फरक पडणार नाही. ठीक आहे. सो हाऊ यू शुड टॅकल दिस. फर्स्ट ऑफ ऑल की जे रिलिव्हंट म्हटलं, कंटेंट ऑफ द आन्सर इज मोर इम्पॉर्टंट दॅन द लेंथ. UPSC जेव्हा तुम्ही आन्सर बुकलेट घेता तेव्हा फर्स्ट लाईन त्याच्यामध्ये ती असते. राईट. सो इट इज नॉट की 200 वर्ड्स आहेत तर तुम्ही 150च्या प्लसच लिहायला पाहिजे. So even if answer is 100 words, if it is relevant and the appropriate content is there, that is sufficient. ठीक आहे. तो फर्स्ट की प्रत्येक आन्सर स्टार्टिंग पासून जेव्हा चालू करतो तर तो 150 प्लस असायला पाहिजे असं नाही. यू कॅन बी सिलेक्टिव्ह अबाउट द क्वेश्चन्स की कोणत्या क्वेश्चनमध्ये जात असतात. म्हणजे IR च्या क्वेश्चनमध्ये यू कॅन ऑलवेज गो 150 प्लस, कारण IR मध्ये कंटेंट जास्त बिल्ड करायला अवघड जात नाही. सो IR मध्ये 150 प्लस. सब्जेक्टिव्ह ओपिनियन जर विचारलं, गांधी आंबेडकर जसं लास्ट इयरचं क्वेश्चन, so their content is kind of less. Teacher point असते की what their philosophy was, म्हणजे first freedom and then reform. हे कोण म्हणतात? गांधीजी. राईट. फर्स्ट रिफॉर्म then freedom. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ठीक आहे. गो बॅक टू विलेजेस किंवा विलेज इकॉनॉमी, गांधीजी. मूव टू द अर्बन एरिया, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. राईट. त्याच्यानंतर annihilation of the caste and then the वर्णा सिस्टीम, म्हणजे थोडक्यात काय रिफॉर्मेशन इन द हिंदू and totally forming new kind of religion and society. Right? So हे काहीतरी डिफरन्स मेकिंग पॉईंट 4-5 असतील, 3-4 असतील. तेवढंच कंटेंट आणि त्याचा अनालिसिस. दॅट्स इट. सो हे काय आहे की ट्राय टू बी अप्रोप्रिएट अँड रिलेव्हंट. डोंट वरी अबाउट द लेंथ ऑफ द आन्सर. आणि सेकंड, हा जो टाइम लागेल दॅट यू कॅन रिड्यूस 45 seconds to 1 minute इफ यू प्रॅक्टिस इनफ. तर हा तुम्ही रिड्यूस करू शकता. म्हणजे तुम्ही यू कॅन काइंड ऑफ अँटिसिपेट द क्वेश्चन्स. राईट. जो अँटिसिपेशनचा भाग आहे तो अँटिसिपेट करू शकता तुम्ही. जसं की मी लास्ट इयर पाहिलं होतं 2014, तर आहे फोकस की इंडिया पाकिस्तानवर तर येणार आहे क्वेश्चन. राईट. तो काय आहे की फर्स्ट की काय की हार्ड पॉवर कशी, म्हणजे थोडक्यात की रिपीटेड टेररिस्ट अटॅक आहेत तर ते टॅकल करण्यासाठी और अदर पर्स्पेक्टिव्ह. हां. सो आय काइंड ऑफ हायलाइटेड इट आणि तो अँटिसिपेट. इंडिया आफ्रिका, थर्ड इंडिया आफ्रिका फोरम समिट लास्ट इयर झाली होती. सो and India Africa वर क्वेश्चन येईल असं मला वाटत होतं. आणि there was a question. And again मी जे न्यूज काढत होतो तर प्रत्येक वेळेला यू कॅन सी द क्वेश्चन वॉज की व्हॉट आर द प्रोज अँड कॉन्स इंडिया आफ्रिका रिलेशनशिप. म्हणजे प्रोज आणि कॉन्स, बेनिफिट्स आणि चॅलेंजेस काइंड ऑफ थिंग. राईट. सो कॉन्स म्हणजे अगेन डिसएडव्हान्टेजेस काय वगैरे. तर त्यासाठी एक आर्टिकल वाचलं होतं. आता तुम्ही जर एडिटोरियल बघितलं तर मॅक्झिमम विल बी फोकस की इंडिया आफ्रिकाचे रिलेशन्स इम्प्रूव्ह झाल्यानंतर इट विल बी बेनिफिशियल. ठीक आहे. म्हणजे जर 10 आर्टिकल येते तर 9 वुड बी ऑन द बेनिफिट्स ऑफ इंडिया आफ्रिका रिलेशनशिप. म्हणजे प्रोज तुमच्याकडे खूप सारे जमून जातात पण कॉन्स काय होता सापडतच नाही. राईट. जरी तुम्ही नॉट थिंक ऑन युअर सेल्फ की इंडिया आणि आफ्रिकामध्ये रिलेशन असेल तर त्याचे प्रॉब्लेम्स काय, कॉन्स काय त्याचे. राईट. सो आता पण तुम्हाला यू माइट नॉट गेट मोर पॉईंट्स 2-3. ठीक आहे. मग त्या जेव्हा आर्टिकल वाचलं होतं मी on the bonds, then I thought yes, this is another aspect which I should mention if there is a question on this particular issue. Right. And there was a question. Right. So असे बरेच सारे इश्यू होते पंचायती राज ऍक्ट इन्स्टिट्यूशन्स. ठीक आहे. मग मी विचार केला की डिसेंट्रलायझेशन पॉवर अशा काहीतरी पद्धतीने विचारली. अँड अगेन ते डायरेक्टली आलं होतं पंचायती राज इन्स्टिट्यूशन. पण ते नाव मेन्शन नव्हतं केलं की हरियाणा आणि राजस्थानमध्ये झालेलं आहे रिसेंट. ते तुम्हाला माहीत पाहिजे की कुठं झालेलं आहे सध्या. राईट. देन हा जो तुम्ही विचार अगोदर होते देन यू कॅन डायरेक्टली जॉब स्टार्ट टू द आन्सर. ठीक आहे. आणि इंट्रोडक्शन कन्क्लुजन आन्सर रायटिंगमध्ये व्हॉट शुड बी देअर. म्हणजे माझं यावेळेस स्ट्रॉंग एम्फसिस होते की इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन. आता हा थोडासा टाइम कन्झ्युमिंग असतो कारण प्रोज लिहायचे तुम्हाला इंडिया आफ्रिका रिलेशन. 4 प्रोज लिहिले, हे 4 बेनिफिट. 5वं लिहून टाकता येतं काहीतरी लगेच. इकॉनॉमी वर जर लिहिलं असेल इकॉनॉमिक ट्रेड तर इथे खाली लिहून टाकू शकतो की येस ट्रेड शुड बी अगेन इन्क्रीज वॉट एव्हर. राईट. पण इंट्रोडक्शन कन्क्लुजन लिहायचं का असं. राईट. सो बॉडीचा एखादा पॉईंट आहे वेदर यू कॅन राईट इट इन कन्क्लुजन. म्हणजे युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल रिफॉर्म्स नेसेसरी आहे. राईट. सो इंडियाचा स्टँड आहे आणि इंडियाने काय करायला पाहिजे, व्हॉट इंडिया शुड डू. तर त्याच्यामध्ये 5-6 पॉईंट आहेत तुमचे. तर 6वा किंवा 3रा म्हणजे कोणता एक पॉईंट वेदर यू कॅन राईट इन कन्क्लुजन. राईट. सो इट विल अगेन रिफ्लेक्ट की नॅरो पर्स्पेक्टिव्ह. एखाद्या इश्यूचा परत नॅरो पर्स्पेक्टिव्ह. म्हणजे फक्त हे सोल्युशन नाही आहे. 6-7 मेजर्स घ्यावे लागतील. देन वी कॅन बिकम अ मेंबर ऑफ युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल. कंटेंटकडे नाही जाणार बट हिअर
यू कॅन नॉट हॅव अ नॅरो पर्स्पेक्टिव्ह किंवा एखादा पॉईंट फक्त आन्सर मधला इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन मध्ये. ओके, सो यू हॅव टू बी काइंड ऑफ रिफ्लेक्टिव्ह ॲज वेल एज analytical in these two kind of things. म्हणजे इंट्रोडक्शन करताय तर यू शुड स्ट्राइक द डिमांड ऑफ द क्वेश्चन. ठीक आहे, जसं की हेल्थवरती मागच्या वर्षी क्वेश्चन होता की प्रायव्हेट सेक्टर कॅन प्रायव्हेट सेक्टर ब्रिज द गॅप्स इन द युनिव्हर्सल हेल्थ केअर इन इंडिया. सो हा काय ड्राफ्ट नॅशनल हेल्थ पॉलिसी मध्ये इश्यू होता. तर ड्राफ्ट नॅशनल हेल्थ पॉलिसी वाचण्याची गरज नाही, ते हिंदूमध्ये वगैरे न्यूजपेपरमध्ये होतं अँड इट इज नॉट समथिंग दॅट कम्स एव्हरी इयर. 2002चा लास्ट आहे ड्राफ्ट नॅशनल हेल्थ पॉलिसी आणि त्याच्यानंतर लास्ट इयर आलं आफ्टर 13 इयर्स. राईट, सो त्याचं अनालिसिस करून होतं नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे. राईट, त्याचे काही डाटा आलेले आहे. अगेन इट इज कमिंग. ठीक आहे, तो इम्पॉर्टंट आहे या मेनसाठी. राईट, सो नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे तर इश्यू विचारला तर यू शुड अंडरस्टँड फ्रॉम वेअर इट इज बीइंग पिक्ड अप. बऱ्याच क्वेश्चन मध्ये आपल्याला लक्षात येते की इट इज फ्रॉम दॅट पर्टिक्युलर इश्यू. म्हणजे मागच्या वर्षीचा अगेन ज्याबद्दल क्वेश्चन ऑन पॉवर्टी इस्टिमेट्स. राईट, सो पॉवर्टी इस्टिमेट. सो तिथे पॉवर्टी बद्दल तुम्हाला लिहायचं. फर्स्ट ऑफ ऑल पॉवर्टी इस्टिमेट्स म्हणजे पॉवर्टी मोजणार कशी ती लिहायची. मग पॉवर्टी मोजणार कशी याच्यासाठी मागच्या याच्यामध्ये सगळ्यात जास्त रिलेव्हंट करंट अफेअर्स मध्ये काय होतं. ठीक आहे, वर्ल्ड बँकचा रिपोर्ट आला होता. तेंडुलकर आणि राजन जुने झाले आता. राईट, सो त्याचा रेफरन्स दिला तर अलॉट एक्झामिनर वाटेल आता सिनियर प्लेअर आहे. राईट, बरोबर सगळं मस्त हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्ह लिहिलं. राईट, सो वी विल नो टू गेट टू नो दॅट. ठीक आहे, थर्ड तुम्ही काय करणार वॉट एव्हर वर्ल्ड बँक. सो रिलेव्हंट इश्यू वॉज मेनली अँगल्स ब्रिटन. सो ही गॉट नोबेल इकॉनॉमिक प्राइज लास्ट इयर आणि त्याचं वर्क रिसर्च जे होतं ते इंडियावरती सेंटर होतं. राईट, सो माइट बी यू माइट हॅव इग्नोर्ड ज्यांनी मागच्या वर्षी मेहनत दिली होती तर ते काढलं नसेल. सो आय हॅव रिटर्न इट डाऊन. मग पॉवर्टी इस्टिमेट त्याला जे सांगितलं होतं तेच मी आपल्या देशामध्ये दिलं. आणि इन द बिगिनिंग आय इंट्रोड्यूस विथ दॅट दिस नेम DDP की Angus Deaton's work and his research as well as when he got the Nobel Prize reflects that our poverty estimation method is kind of dubious, you know, whatever it needs to be reformed, right? So त्याच्यानुसार and then how you estimate poverty. आपण काय करतो averages वर असतो. म्हणजे 30 रुपीज जर एक्सपेंड करू शकतो, एक्सपेंडिचर करू शकतो तर तो पुअर नाही. राईट, सो 30 रुपीज जर तो एक्सपेंडिचर करू शकतो तो पुअर नाही. एखाद्याचं इन्कम जर 80 रुपीजच्या वर असेल तर तो पुअर नाही. पण 80 रुपीज मध्ये जर तो 60-70 रुपीज हेल्थ आणि फूड या दोन गोष्टीवर टाकत असेल सो व्हॉट इज द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. मग आलं म्हणजे काय की रादर दॅन ॲव्हरेजेस द पॉवर्टी इस्टिमेट शुड बी ऑन द इंडिव्हिज्युअल कन्झम्पशन पॅटर्न. दॅट इज व्हॉट इज सेड. आणि जसं वर्क अगेन डिटेलमध्ये आहे थोडंसं ते लिहिलं होतं. सो ते ॲनालिटिकली यूज करून मी माझा पर्स्पेक्टिव्ह तिथे लिहिलं. सो मेनी पीपल विल राईट की राजा तेंडुलकर पॉवर्टी इस्टिमेट्स. ठीक आहे, मग डू यू ॲग्री असं विचारलं होतं. डू यू ॲग्री देर इज अ रिडक्शन इन पॉवर्टी. ठीक आहे, आणि अर्बन आणि रुरल पॉवर्टी इंडिकेटर कम्पेअर करून सांगा. ठीक आहे, असा क्वेश्चन होता. सो डू यू ॲग्री मध्ये अगेन तिथे तुमचा सब्जेक्ट होईल. तुम्ही फक्त जर म्हटलं सो हिअर स्टँड रिअली डझंट मॅटर मच. म्हणजे एखाद्यानं म्हटलं की पॉवर्टी इज रिड्युसिंग आणि दुसऱ्याने म्हटलं की पॉवर्टी इज नॉट रिड्युसिंग. तर असं नाही आहे की ज्याला पॉवर्टी इज नॉट रिड्युसिंग म्हटलं त्याला जास्त मार्क, कारण का तो त्याच्यानुसार बरोबर आहे एक्झामिनरनुसार. सो एक्झामिनर इज ऑलवेज कन्सिडरेड की ठीक आहे ओपिनियन याचं हे आहे बट लेट्स लुक ॲट द जस्टिफिकेशन. ठीक आहे, मग तुम्ही जर म्हटलं की पॉवर्टी रिड्यूस झाली आहे बट इट इज इन कम्पॅरेटिव्ह सेन्स. म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ जर 9% जर आपण अचीव केली असेल सो पॉवर्टी रिडक्शन शुड बी ॲट द सेम रेट 9%. असं तुम्ही लॉजिक लावू शकता. दॅट इज युअर सब्जेक्टिव्ह ओपिनियन. पण त्या रेशोमध्ये डिक्रीज झाली आहे का नाही. सो इफेक्टिव्हली द पॉवर्टी रिडक्शन इज नॉट देअर. आलं सांगा. सो ब्लेटंटली म्हणण्यापेक्षा की पॉवर्टी रिडक्शन झालेली नाही तर त्याला पण मार्क नाही मिळणार. आणि ज्याने म्हटलं पॉवर्टी रिड्यूस झाली त्याला पण मार्क नाही मिळणार. बट द वन हू विल ॲड द जस्टिफिकेशन प्रॉपर आणि अंडरस्टँडिंग जो रिफ्लेक्ट करेल वी विल गेट द मार्क्स. ठीक आहे, सो इकॉनॉमिक ग्रोथ जेवढी झाली आहे त्या प्रोपोर्शनमध्ये नाही झाली आहे. सो दॅट इज अ काइंड ऑफ इंडिकेटिव्ह ऑफ द इनइफेक्टिव्ह पॉलिसीज. आलं लक्षामध्ये. सो इनइफेक्टिव्ह पॉलिसीज रिफ्लेक्ट करेल रादर मग काय जो ट्रिकल डाऊन अप्रोच म्हणतो. राईट, वी हॅव हर्ड अबाउट ट्रिकल डाऊन अप्रोच. मग तशा पद्धतीने झाले रादर ॲक्टिव्ह गव्हर्नमेंट पॉलिसीज ते काय झाल्या ट्रिकल डाऊनला थोडाफार झाला असेल रिड्यूस तेवढाच रिड्यूस झालेला आहे. दॅट इज युअर कन्क्लुजन. आलं. सो दिस इज वॉट की हा जो पार्ट आहे इंट्रोडक्शन कन्क्लुजन तर तुम्ही ऑलरेडी जर थोडं ब्रेनस्टॉर्म केलं असेल इश्यूजबद्दल बिफोर हँड तर तुम्ही यू कॅन बेटर रिप्रेझेंट देम इन आन्सर. नाव आय विल कम टू द मटेरियल. आता मटेरियल शेवटी इकडे उदाहरण शेवटी घेतलं होतं की
बऱ्याच वेळेला काय होतं, when you want to read more then you tend to analyze less. म्हणजे इन्फॉर्मेशन जर फोकस करत असाल तर तुम्ही विचार करायला वेळ कमी राहील. म्हणजे काय, जर मी विचारलं की तुझा अभ्यास करतोय आपण, सो आज काय करतोय, राईट, सो आज विजन राईट, उद्या इन्साइडर इंडियाचं कंपायलेशन आलं, थर्ड बाबा आय एस बाबाचं काहीतरी माइंड मॅप आहे. सो यू आर रीडिंग 3 मटेरियल्स फॉर 3 days कंटिन्युअसली. म्हणजे आता अगेन यू प्लॉट द ग्राफ एवढ्या टाइममध्ये, अँड आय हॅव रेड द विजन ॲज न्यूजपेपर. म्हणजे मी काही एक सोर्स कमी केला, right, again I changed one source. You are reading 3 online material, I am reading only 1 online material, and I am changing the other 2 with newspaper. अलक्षामध्ये. Now time जर तिघांना सारखा लागणार आहे असं जर म्हटलं आपण, विजन आहे इन्साइड ऑन इंडिया, सो आहे बाबा राईट. सो पकडून चला 45 minutes each. जर तुम्ही म्हटलं की एवढा इश्यू वाचायचा, राईट, सो वॉट एव्हर टाइम जो आहे, सो कन्सिडर इट 3x असं. म्हणजे आता अगेन इट इज अ हायपोथेटिकल इक्वेशन. सो x, then this is what your time evolving for the current affairs, right? So 3x. त्याच्यानंतर तुम्हाला वाटतं की आता रिवाइज करायचं, रिवाइज साठी जर टाइम असणार आहे समजा y whatever, 3y whatever, राईट. सो हा असणार आहे तुमचा इफेक्टिव्ह टाइम व्हॉट यू हॅव रिव्हिजन प्लस फर्स्ट रीडिंग 3x plus 3. ओके, सो नाव हियर अगेन x, राईट. सो अगेन तुमच्याकडे काय राहिलं, 1/3 टाइम शिल्लक आहे, राईट. सो यू हॅव रिकॉर्ड 3x टाइम, रिव्हिजनसाठी पण प्लस 3y असणार आहे. सो स्टडी अवर्स सेम, दोघांचे स्टडी अवर्स सेम असणार आहे. मटेरियल पण इकडे सारखं आहे, थोडंफार चेंज केलं. पण व्हॉट डिफरन्स विल मेक की हा x टाइम जो आहे तो कसा युटिलाइज करतात, राईट. सो दिस इज वेअर द डिफरन्स विल बी देअर. इथे काय होईल, हा थीम असतो ना, एखादा पॉईंट जास्त असेल तर यूपीएससीने असं कधी विचारलं की सांगा यावर्षी रेपो रेट कितीदा चेंज झाला, राईट. सो व्हॉट हाऊ मेनी टाइम्स द रेपो रेट हॅज बीन चेंज, ठीक आहे. त्याच्यानंतर सध्या काय रेपो रेट आहे विचारलं, नो, राईट. सो रेपो रेट असेल व्हॉट एव्हर इन्फॉर्मेशन. सो एखादा इन्फॉर्मेशन पॉईंट कमी आहे, युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल घ्या, जर तुम्ही 3 मटेरियल असेल तर ह्याच्याकडे 5 पॉईंट आहेत आणि याच्याकडे 6 पॉईंट आहेत, राईट. सो अगेन 6 पॉईंट हा 6 पॉईंट डिफरन्स मेक करेल की याचा ॲनालिसिस डिफरन्स, ॲनालिसिस जे असेल दॅट विल मेक डिफरन्स. सो हिअर तो हा जो टाइम आहे, देन आय कॅन से की हा ऑलवेज फोकस ऑन द प्रोडक्टिव्ह. म्हणजे टाइम जो आहे तर त्याला ऑलवेज डिवाइडेड, आणि असा टाइम बघा तुमच्या प्रिपरेशनमध्ये की यू आर ऑलवेज ॲडिंग व्हॅल्यू टू युअर प्रिपरेशन. म्हणजे सगळं सिलेबस कव्हर करण्यापेक्षा ऑलवेज टेक आउट सम टाइम. म्हणजे कसं की एसे प्रिपरेशन करताय, सो यू कॅन से की मी आय एम रायटिंग वीकली 1 essay, वीकली 2 essay समजा, दॅट इज व्हॉट आय विल रिकमेंड की वीकली 3 hours गिव्ह फॉर द essay, आणि त्याचं डिस्कशनला 2 तास किंवा 3 तास, असे आठवड्यामध्ये 5 तास एसेला द्या, दॅट इज व्हॉट आय विल रिकमेंड. नाव